तुम्हीही मंदिरामध्ये रोज दिवा लावता? मग ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. आपण रोज मंदिरामध्ये दिवा लावतो, पण त्या एका दिव्यामागे एक मोठी शक्ती दडलेली असते. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो अंधारातून बाहेर पडण्याचा एक शांत आणि पवित्र संकल्प असतो. दिवा लावताना मन शांत असावं, घाई नको, राग नको, कारण देवापर्यंत आधी आपल्या भावना पोहोचतात. दिवा नेहमी देवासमोर किंवा उजव्या बाजूला ठेवावा. वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी आणि दिवा लावताना मनात किंवा ओठांवर हे 3 मंत्र असावे. ओम बृहस्पती नमः, ओम सोमाय नमः, ओम भौमाय नमः. बृहस्पती म्हणजेच ज्ञान, समृद्धी आणि गुरुकृपा देतो. सोम म्हणजेच मनाला शांती आणि भावनिक स्थैर्य देतो. भौम म्हणजेच धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास देतो. हे 3 मंत्र म्हणजे बुद्धी, मन आणि शक्ती यांचा सुंदर समतोल. किंवा दिवा लावताना हळूच म्हणा, दीप ज्योती नमोस्तुते किंवा ओम नमः शिवाय, ओम गण गणपती नमः. जेही तुमचे इष्टदेवता असतील त्यांचं नाव घ्या. आणखी काही महत्वाच्या गोष्टी. दिवा कधीही फुंकर मारून विझवू नका, कारण आपल्या आशा अशाच विझवायच्या नसतात. दिवा लावल्यानंतर फक्त 2 क्षण डोळे मिटा आणि मनात म्हणा, सर्व ग्रहांची, सर्व शक्तींची कृपा आमच्यावर राहो. नेहमी हे लक्षात ठेवा, मोठ्या पूजा नाही, महागडी साधना नाही, फक्त एक दिवा आणि शुद्ध भावना पुरेशी असते. कारण दिवा लावताना आपण देवासमोर नाही, तर स्वतः समोर उभे असतो. तुम्हाला ही रील कशी वाटली ते सांगायला विसरू नका. ही रील प्रत्येक त्या व्यक्तीला शेअर करा, जी आपल्या घरामध्ये दिवा लावते. आणि तुमच्या लक्षात राहावं म्हणून ही रील सेव्हही करून ठेवा. मला फॉलो करायला विसरू नका. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.